नमस्कार. इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स फॉर्म कसे भरावेत आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर रामदास बिरादार सर, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे आज इथे उपस्थित आहेत. तर ह्या सत्रात आपण ऑप्शन फॉर्म इंजिनिअरिंगसाठी कसं भरणार आणि त्याचे काय काय चॅलेंजेस आहेत ते सगळे बघण्यासाठी आणि त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित तुम्हाला मिळण्यासाठी म्हणून इथे सरांबरोबर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम सर, थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल आणि मुलांचं मार्गदर्शन करणार त्याबद्दल. थँक्यू मॅम. तर पहिला प्रश्न असा आहे सर की ऑप्शन फॉर्म कसं भरावं, ब्रांचेस कसे निवडावे आणि क्रमांक कसे कसे लावावेत. तर खरं तर सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पालकांचा किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा काय आहे की मार्क्स खूप छान घेतले किंवा काही विद्यार्थ्यांचे मार्क्स ॲव्हरेज असेल तरी ते एखाद्या विशिष्ट कॅटेगरीमध्ये आहेत, पण एक्झॅक्टली ऑप्शन फॉर्म कसं भरायचा हेच माहिती नाही आणि हे स्वतः न भरता ते कुणावरतरी दुसऱ्यावरती जबाबदारी सोपवतात, त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात. तर मी सर्वांना काय सांगेन की एक तरी इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म तुम्ही स्वतःच भरावा. वाटल्यास एक दिवसामध्ये त्याचा अभ्यास होऊ शकतो, कसा करायचा, काय करायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे काय करायला पाहिजे की तुमचा जनरल मेरिट नंबर किती आहे महाराष्ट्रातला आणि विद्यापीठातला नंबर किती आहे एवढंच बघायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं खूप माझा कॅटेगरीमध्ये किती नंबर आहे, एवढ्या जागा आहेत, हे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. एक साधारणतः मागच्या वर्षीचे कट ऑफ आता आलेत ना वेबसाईटवरती, म्हणजे सीईटी सेलवरती दिसत आहे. तर एखाद्या ब्रँचचा तुम्हाला एक कोणत्या तरी कॉलेजमध्ये घ्यायचा आहे तर मागच्या वर्षीचा कट ऑफ बघायचा. म्हणजे साधारणतः तो कट ऑफ आहे सपोज 95% आणि मेरिट नंबर आहे 6000 किंवा 5000. तर हे दोन्ही गोष्टी बघायला पाहिजेत आपण. म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं की फक्त मार्क्सच महत्वाचे आहेत, त्यापेक्षा जास्त तो जो आपला मेरिट नंबर आहे ना तो महत्वाचा आहे. 5000 जर मेरिट नंबर असेल तर त्याच्या 100-200 पर्यंत प्लस मायनस द्यायला पाहिजे आणि ते बघून तुम्ही ऑप्शन्स चूज करायला पाहिजे. ते करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय पाहिलं की तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी फक्त तुमच्या मार्क्सनुसार 5 कॉलेजेसची निवड करा. 5 कॉलेजेस निवड करायचे. एक तुम्ही आतापर्यंत जर व्हिजिट केलेला असेल तर खूपच छान, आणि नसेल तर काय करायला पाहिजे, एक दिवसामध्ये 4-5 कॉलेजेस बघू शकता किंवा घरी बसून वेबसाईटवरती तरी त्या गोष्टीची माहिती घ्या. आणि या पद्धतीनं 5 कॉलेजेस, 3 ते 4 ब्रँचेस, म्हणजे 5x4 अराउंड 20 जे आपले पहिले ऑप्शन्स आहेत ना ते खूप छान असायला पाहिजेत. आणि मी तर या मताचा आहे की वी शुड नॉट गिव्ह मोर दॅन 30 ऑप्शन्स. आणि जर आपण 30 पेक्षा जास्त ऑप्शन देत असू तर आपल्याला ऑप्शन फॉर्मच भरता येत नाही. म्हणजे एवढा अंदाज काढायला पाहिजे. थँक्यू सर. तुम्ही आता सांगितलं 30 ऑप्शन्स पुरेसे असतील, तर त्याच्यात ऑप्शन्समध्ये पहिलं ऑप्शन किंवा दुसरं ऑप्शन ह्याच्यात निवडण्यात काहीतरी स्पेसिफिक काळजी घ्यावी लागते का? हो. एक आपला रूल काय असतो कॅपचा, म्हणजे कॅप प्रोसेसचा, की तुमचं पहिलं ऑप्शन जर तुम्हाला लागलं की फर्स्ट ऑप्शन दिलाय आणि पहिल्याच राऊंडमध्ये तो नंबर लागला तुम्हाला, तर 101% तुम्ही ते ऍडमिशन घ्यायलाच पाहिजे. आणि जर चुकून नाही घेतलं तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाता. त्यामुळे पहिला ऑप्शन टाकताना आपण 10 वेळा विचार करायचा की हे मी 100% पहिल्याच राऊंड मध्ये ऍडमिशन घेणार आहे. आणि जर नसेल तर फक्त पहिला ऍडमिशन असं टाकायचं की आपला नंबरच लागायला नको आहे. फॉर एक्झाम्पल जिथं ऑलमोस्ट 99च्या पुढे कट ऑफ असतो, इट मे बी COEP, PICT किंवा PCCOE, कम्प्युटर ब्रांच टाकून द्यायची. आणि त्यामुळे ते लागत नाही आणि त्यानंतर दुसऱ्या पासून काळजी घ्यायची. असं करायला पाहिजे. हे ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजेसला पहिले प्राधान्य द्यायचं का ब्रांचेसला? म्हणजे एखादं कॉलेज असेल तर त्याचेच सगळे ब्रांचेस टाकावे की मला कम्प्युटर ब्रांच हवे तर सगळे कम्प्युटर ब्रांच पहिले टाकायचे? तर मी तर अजूनही ह्यात 100% मताचा आहे की कॉलेजला पहिला प्रेफरन्स द्या.
हा, म्हणजे तुम्ही 4 ते 5 कॉलेजेस निवड करणार आहे हो. आणि त्यामधल्या 100% 3 मिनिमम, हम्म. 5 मॅक्झिमम ब्रँचेस निवडायच्या. बर. आणि काही फरक पडत नाही. आजकाल काय आहे, कम्प्युटर, AIDS किंवा AIML, IT या सारख्याच आहेत. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला कम्प्युटर आवडत असेल तर IT काय प्रॉब्लेम आहे, ओके. किंवा AIDS काय प्रॉब्लेम आहे, AIML काय प्रॉब्लेम आहे. हम्म. तर असे, आणि त्यासोबतच एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन घ्यायला काहीच हरकत नाही. बर. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन चालतं, मेकॅनिकली चालतं, इलेक्ट्रिकली चालतं, तर दॅट इज द बेस्ट थिंग. बर. पण आपण काही म्हणजे आपणाला वाटलं तरी आपण पण फोर्स करायला नको आहे. हो. तर विद्यार्थ्यांनी एवढं थोडं फ्लेक्झिबल असायला पाहिजे की कॉम्प्युटर असताना चांगल्या कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्सही काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर अशा पद्धतीनं एका कॉलेजचे 4 ते 5 ऑप्शन्स व 2, 3, 4, 5, 6 असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज, त्यानंतर नेक्स्ट कॉलेज. ओके. जनरली माझं ऑब्झर्वेशन काय, विद्यार्थी एक कॉम्प्युटर ब्रँच घेतात आणि 1 ते 20, आणि हे करताना चुकून 20वा नंबर लागतो आणि ते कॉलेज व्यवस्थित नसतंय. तर हे करण्यापेक्षा तुम्ही कॉलेज परफेक्टली ठरवा आणि त्यानंतर 4-5 कॉलेजेस, 3-4 ब्रँचेस असं बरं. कॉम्बिनेशन करून ते झाल्यानंतर हा. तुम्हाला उगीच असा जर वेळ असेल तर काही पण टाका. पण मी म्हणेन की 20-30 पर्यंत, मी 20 पर्यंत खूप काळजी घ्यायला पाहिजे. ओके. 30 पर्यंत व्यवस्थित फॉर्म भरायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण फॉर्म भरला तरी ते नंबर लागायला नको आहेत. ओके. तर ही काळजी घ्यायला पाहिजे. बर. सर, अजून एक प्रश्न आहे. हे झाल्यानंतर आता ऑप्शन फॉर्म किती दिवस आहे हे ऑप्शन फॉर्म भरायचं? 10, 11, 12. ओके. हा. बर. आणि ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर अलॉटमेंट होतं, आणि मग ते अलॉटमेंट झाल्यानंतर काय ऑप्शन्स असतात? ऑप्शन फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट येते. ओके. त्यानंतर स्पेसिफिक दिवस दिलेले असतात आपल्याला. बर. हा. तर त्या दिवसामध्ये जाऊन आपल्याला ऍडमिशन घ्यायला पाहिजे. ओके. आणि समजा आपलं पहिलं ऑप्शन नाही हा. आणि पहिल्या राऊंड नंतर नंबर लागलेला आहे इलेक्ट्रॉनिक्सला ओके. एका कॉलेजमध्ये. हा. पण तुमची इच्छा आहे की त्याच कॉलेजमध्ये दुसरी दुसरी ब्रँच branch. मिळालं तर खूप छान. तर या परिस्थितीमध्ये 100% तुम्ही स्लाइड करू शकता. स्लाइड करू शकता म्हणजे वेट करायचं, दुसऱ्या राऊंडला जायचं. बर. म्हणजे त्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्ट पण करायला पाहिजे आणि दुसऱ्या राऊंडच्या फॉर्मची तयारी करायला पाहिजे. हे हा सगळ्यात चांगला पर्याय. ऑप्शन. हा. आणि पहिल्याच राऊंड नंतर आपल्याला वाटतंय की मला मनासारखं कॉलेज मिळालंय, मनासारखं ब्रँच मिळालंय, तर फ्रीज करायचं आणि डायरेक्टली जाऊन ऍडमिशन घ्यायचं. ओके. ओके. म्हणजे 2 पर्याय त्याच्यानंतरही असतात. एक तर बेटरमेंट करायचं, म्हणजे पहिलं मिळालं नसेल तर, आणि खालचं 10वं मिळालं तर बेटरमेंट करून 1 ते 9 साठी थांबायचं. 1 ते 9 काय आता तुम्ही बघितलेलंच आहे प्रोसेसमध्ये. हो हो. आपण दुसऱ्या राऊंडला ऑप्शन पण चेंज करू शकतो ना. ओके. फक्त ते चेंज करताना दुसऱ्या राऊंड मध्ये असा मूर्खपणा करायचा नाही की अगोदरचे चांगले होते आणि त्यापेक्षा कुठलं तरी वीक कॉलेज टाकायचं. ओके. मग ते लागू शकेल. बरोबर. 100% काळजी. दोन्हीही किंवा कितीही वेळा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना ते एक जस्ट अशी फॉर्मॅलिटी किंवा काहीतरी टास्क आहे असं घेऊ नका. बरोबर. ते खूप महत्वाचं आहे. एक ऑप्शन, एक कॉलेज, एक ब्रँच तुम्ही टाकताय म्हणजे तिथं ऍडमिशन होत आहे असं समजून टाका. ओके. आणि स्वतःच करा. लागू द्या वेळ, त्याला 2, 3, 4 तास लागू द्या. ओके. तर अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. हा सर, पुढचा प्रश्न असा आहे की ओपन कॅटेगरी किंवा जनरल बाकीच्यांना सुद्धा TFWS हा एक ऑप्शन आहे, तर तो एक्झॅक्टली काय आहे आणि तो भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे? ऍक्च्युअली TFWS स्कीम मी नेहमीच म्हणत असतो की हुशार आणि गरीब विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र शासनाची खूपच चांगली योजना आहे की आपण कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विदाऊट फी, मीन्स ट्युशन फी वेवर स्कीम. ओके. ट्युशन फी 0 असते. फक्त त्यासाठी क्रायटेरिया काय, त्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स असायला पाहिजे. कारण पर 60चा इंटेक असेल तर 3 या जागा या TFWS च्या असतात. ओके. साधारणतः एक नॉर्मल यामध्ये
जर 95 ला कॉलेजचा कट ऑफ असेल एखाद्या ब्रँचचा, हम्म. तर TFWS चा कट ऑफ हा 98-99 असतो. ओके. म्हणजे तुमच्या नॉर्मल कट ऑफ पेक्षा हा खूप हायर काय असतो. जातो. हे स्पेशली खूप चांगले मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, ते पण विद्यार्थी विचार करून टाकू शकतात. फक्त ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण कॉलेज ते येतं, ब्रँच ते येते. बरोबर. पण पुढे तुमचा जो नंबर जो असतो, ऑप्शनचा नंबर असतो, पुढे टी असतं. ओके. म्हणजे कॉलेजचा जो नंबर असतो ना, शेवटी टी असलेला ऑप्शन हे अगोदर द्यायला पाहिजे. बर. आणि असं करताना असंही करायला नको आहे की 5 कॉलेजेस मी सांगितल्याप्रमाणे समजा तुम्ही निवडला आणि टॉपच्या चांगल्या 5 ब्रँचेस हे केले आणि टी 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 जर केला, त्याचा कट ऑफ खूप हाय असतो. बरोबर. त्यामुळे कुठेच नंबर लागणार नाही. हो. मग फक्त त्या TFWS थ्रू जर घ्यायचा असेल तर तुमच्या मार्क्सचा विचार करून कितीपर्यंत आपण कॉलेजला खाली यायला पाहिजे, ओके. तो पण विचार करायला पाहिजे. आणि त्यासोबतच ठीक आहे, तुम्हाला TFWS थ्रू ऍडमिशन चालेल आणि ओपन थ्रू EBC ची सवलत घेऊनही चालेल. म्हणजे अर्धी फीस जर घ्यायची जर तयारी असेल तर माझं स्पष्ट मत आहे की एक कॉलेज कॉम्प्युटर ब्रँच, पहिलं TFWS टाकायचं, किंवा ज्या एका कॉलेजच्या 3 ते 4 ब्रँचेस आपण TFWS नी टाकायच्या, टीनी, आणि त्यानंतर नॉर्मल, त्यानंतर दुसरं कॉलेज TFWS नॉर्मल, असं करायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला कॉलेज चांगलं पण मिळेल, फी मध्ये पण सवलत पण मिळेल. आणि खरंच खूप घरची परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांनी ना एक असं करायला पाहिजे की चांगलं कॉलेज, कमी फीज, चांगलं पण कॉलेज मिळायला पाहिजे. तर आता सध्या डिमांड कशाला आहे? कम्प्युटरला. बरोबर. तर अशा हुशार विद्यार्थ्यांनी डायरेक्टली सिव्हिल मेकॅनिकल किंवा जिथं लोवेस्ट कट ऑफ असतो ना, तिथलं TFWS घ्यायला काय हरकत आहे? बरोबर. आणि तो हुशार असल्यामुळे कुठल्याही जर ब्रँच मध्ये असेल, त्याचा परफॉर्मन्स जर चांगला असेल 2-3 वर्ष, तर चांगलं प्लेसमेंट होईल ना. तर स्पेशली माझं हे सजेशन असेल की हुशार विद्यार्थ्यांनी ब्रँच स्पेसिफिक राहू नका, तुम्ही कॉलेज स्पेसिफिक राहा. चांगल्या कॉलेजेसमध्ये जिथं चांगलं एज्युकेशन आहे, प्लेसमेंट चांगलं आहे, त्याबरोबरच राहण्यासाठी सुविधा चांगल्या आहेत का, अशा ठिकाणी ऍडमिशन घ्यायला पाहिजे. ओके. थँक्यू सर, तुम्ही TFWS बद्दल एकदम व्यवस्थित माहिती दिली आणि गरजू आणि गरीब मुलांना त्याचा खरंच फायदा होईल. तर अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही म्हणलात 5 कॉलेजेस निवडा, तर ऑब्व्हियसली आपल्या मेरिट प्रमाणे आपण तर निवडणारच आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण कॉलेज बद्दल अजून काही माहिती घ्यायला पाहिजे का? मला तर वाटतंय की खूप वर्ष आपण ऍडमिशन मध्ये असतो ना, त्यावेळेस माझे ऑब्झर्वेशन आहेत की नंबर लागलेला असतो, आणि ते आल्यानंतर काही जणांना ही पण आयडिया नसते की कॉलेजची फीस किती आहे, किंवा हॉस्टेलला इथं किती खर्च राहतो, आणि फायनान्शियल कंडिशन तर खूप वीक असते. बरोबर. आणि त्यामुळं काय होतं की डायरेक्टली ते ऍडमिशनच घेऊ शकत नाहीत. बरोबर. तर यापेक्षा मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना काय सांगेन की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 4-5च कॉलेज सांगितले, तर तिथली एक्झॅक्टली ट्युशन फीस किती आहे, ती आपल्या रेंजमध्ये आहे का, बरोबर, त्या कॉलेजचा परिसर कसा आहे, किंवा त्या कॉलेजचं हॉस्टेल असेल तर हॉस्टेलची फीस किती आहे. म्हणजे एक कॉलेजचं हॉस्टेल असेल तर हॉस्टेल फीस, कॉलेजची फीस आणि प्लस काही ॲडिशनल असे वर्षाला किती अमाऊंट लागते हे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आणि आपली फायनान्शियल ॲबिलिटी तेवढं करण्याची आहे का. आणि हे जर नसेल हॉस्टेलचं, तर बाहेर राहिल्यानंतर किती खर्च येतो, बरोबर, हे सर्व कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. फक्त नंबर लागला म्हणून तुम्ही उत्साहाच्या भरात पहिल्या राऊंडला ऑप्शन भरता आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला हे करत नाही म्हणून आपण मग पुन्हा दुसऱ्या राऊंडचा विचार करावा लागतो. बरोबर. पण जी काही चांगली संधी इंजिनिअरिंग मध्ये मिळते ना, ते पहिल्या राऊंडलाच मिळते. कदाचित पहिल्या राऊंडचा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 80% असू शकेल, पण तो सेकंड राऊंडला डायरेक्टली 98 पण होऊ शकतो. का होऊ शकतो? 80 पर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी चेंजेस केलं नाही, ऍडमिशन घेतले त्यांनी, किंवा त्यांना ते ओके वाटलं, तर वेर इज द चान्स. म्हणजे सेकंड राऊंडला कमी होत नसतो. एक हे सांगताना मला अजून एक दुसरं सांगावं असं वाटतं की पहिल्या राऊंड नंतर
चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ वाढत जातात. ओके. आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला नंबर लागतो म्हणजे ते वीक अँड वीक कॉलेजेसमध्ये लागतात. ओके. तर एक खूप वेळा विचार करा. अगदी तिसऱ्या दिवशीचा 10-11 म्हणजे 10 तारखेला ऑप्शन फॉर्म फिलिंग जर झाला ना, हा. 10, 11, 12 हम्म. हा, मी तर काय सांगेन की 10 आणि 11 खूप विचार करा आणि 12 तारखेला सकाळी पहाटे बसा ना ऑप्शन फॉर्म भरायला. ओके. तुम्ही त्यावेळेसही जर बसला तर किती ते हार्डली इट्स अ वर्क ऑफ 1 or 2 hour. ओके. म्हणजे 12 वाजायच्या अगोदर शेवटच्या दिवशी आपला ऑप्शन फॉर्म भरलेला असावा. ओके. पहिल्या दिवशीच ऑप्शन फॉर्म भरून काही फिरायला जाऊ नका. हम्म. त्यापेक्षा जे काही करताय तुम्ही सर्वे तो व्यवस्थित करून ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. ओके. थँक्यू सर. म्हणजे आतापर्यंत आपल्या जे चर्चा झाली त्याच्यात हेच कळत होतं की पर्सेंटाईल प्रमाणे कॉलेजेस 10, 20, 30 असे निवडावे. पण हे सांगितल्यामुळे म्हणजे नंतर काय अडचणी येऊ शकतात. फीस जर जमतच नसेल भरायला तर कसं काय ऍडमिशन घेऊन चालणार. हे खरंच किंवा यामध्ये मग दुसरं अजून एक हे आहे की बँक लोन होऊ शकता का. काही जण सांगतात तुम्ही बँक लोन काढू शकता. पण बँक लोन काढण्यासाठी त्या पालकांचे वगैरे बँकेमध्ये अकाउंट असायला पाहिजे किंवा ते मंजूर होण्याची शक्यता तर असायला पाहिजे. बरोबर. या पण गोष्टी हे ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे. ओके. म्हणजे पूर्ण तुमची तयारी पाहिजे. जर एखाद्या कॉलेजची 2 लाख फीस असेल ना, माझा नंबर लागलेला आहे, 2 लाख फीस भरू शकतो. अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म. धन्यवाद सर. मी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये गेले 10 वर्ष ऍडमिशन बघते आणि त्याच्यात पालक येतात, मुलं येतात, त्यांचे जे प्रश्न असतात ते आज सरांनी उत्तमरीते त्याची उत्तरं दिलेली आहेत. ह्या पूर्ण सत्रातनं जे काय मुलांच्या मनात आणि पालकांच्या मनात डाऊट्स होते ते बरेच क्लिअर झाले असतील. हा झाला आता पहिला राऊंड आणि त्याचे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर बेटरमेंट, फ्रीज हे पण सरांनी सांगितलं. तरी देखील ऍडमिशन आता करताना ह्या वर्षी नवीन काही जर क्वेश्चन्स आले तर ते चर्चा करण्यासाठी आपण परत एकदा डॉक्टर रामदास बिरादार सरांना इथे बोलूयात, त्यांच्याबरोबर चर्चा करूयात आणि तुमचे पुढचे सगळे डाऊट्स त्याच्यात सॉल्व्ह करून घेऊयात. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.